हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. संत कवी दासगणू महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपालकृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. 22 तारखेला माझं संत दासगणू महाराज चरित्र आणि कार्य हा विषय ठरला होता. पण 22 तारखेला त्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे आणि काउंटिंगच्यामुळे मला निरोप आला की आज नको, म्हणजे प्रवचन नको. आणि बरोबरच होतं त्यावेळेला. त्यामुळे तो राहिलेला विषय आज घ्यायचा असं ठरवलेलं आहे. आणि आज त्यांनी जाहीर केला होता म्हणजे दत्त अवताराचं वैशिष्ट्य, तर तो पुढच्या महिन्यात 2 तारखेला घेईल. एवढा थोडासा बदल आहे आपला. तर आज आपण संत दासगणू महाराज यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य याचा विचार करूया. बहुतेक लोकांना माहिती असेल, परंतु थोडासा विषयाची सुरुवात म्हणून सांगतो. दासगणू महाराज म्हणजे कोण, तर तुमच्या सगळ्यांच्या अगदी माहितीची श्री गजानन विजय ही जी पोथी आहे, ती पोथी ज्यांनी लिहिली ते संत कवी दासगणू महाराज. यांचं आपण चरित्र बघितलं तर खरोखरच अद्भुत आहे. अद्भुत म्हणजे चमत्कार या दृष्टीने अद्भुत नाही, परंतु त्यांच्या जीवनातली निर्णय संक्रमण बघायला विचार केला. आपण एक वाक्यरचना वापरतो की वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आपल्या मनात विचार येतं की असं कधी शक्य आहे का. पण ते शक्य आहे हे आपल्याला दासगणू महाराजांचं चरित्र आपण ज्यावेळेला अभ्यास करू त्यावेळेला लक्षात येईल की खरोखरच असं होऊ शकतं. तर त्याच्यापैकीच एक आहे हे दासगणू महाराज. यांचे पूर्वज रत्नागिरीच्या कोतडे म्हणून गाव आहे तिथं होते. तिथून नंतर करकंबुला होते नगरला. त्यांचे पणजोबा मामलेदार होते. त्यांचे वडील दत्तात्रय, आई सावित्री, आणि यांचा जन्म आजोळी अकोळनेर इथे शके 1789 म्हणजे 1868, म्हणजे आपला इसवी सन 1868 पौष शुद्ध एकादशीला सूर्योदयाच्या वेळेला झाला. आता सूर्योदयाच्या वेळेला झाला म्हणून त्यांचे आजोबा म्हणजे याचं नाव नारायण ठेवूया. परंतु नंतर मुलाकडे बघितलं तर मुलाचे कान थोडेसे मोठे होते आणि पोट पण आपण म्हणतो ना जरा बाळसेदार, डोंगरे बालामृत अशा तऱ्हेचं होतं. त्यामुळे मग म्हटलं की नाही हा तर गणपती दिसतोय, म्हणून त्यांचं नाव गणेश असं ठेवलं. आणि तेच नंतर परत रूढ झालं. तर त्यानंतर ते वाढायला सुरुवात झाली. परंतु या मुलामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की त्याच्याकडे जन्मजात कवित्व शक्ती होती. म्हणजे बोलणं मी बोलणं, आता समजा मी 5 वाक्य बोलले तर 5 वाक्य बोलल्यानंतर त्याचं कवितेत रूपांतर तो करू शकत असं. म्हणजे जन्मजात त्याच्यात कवित्व शक्ती होती. अर्थात ही पहिल्यांदा लक्षात आली नाही लोकांच्या, पण ते होती. शिक्षण घ्यायला सुरुवात केली, पण त्यांचं शिक्षणामध्ये फारसं म्हणजे आपण म्हणतो ना की मन लागत नव्हतं. इंग्रजी 4थीपर्यंत जेमतेम त्यांचं शिक्षण झालं. पण नंतर त्यांच्या शाळेला दांड्या, उन्हाळक्या करणे, इकडं तिकडं जाणे, हे सगळं झाल्यानंतर ते म्हणजे त्यांची जी काकू होती त्यांची एक दिवशी बोलाचाली झाली. आता हा म्हणजे दासगणू मोठे झाले होते म्हणून त्यावेळेला लोकांना असं वाटलं की याचं लग्न करून दिलं तर हा जरा संसारात रूळ आहे, म्हणून तो पण प्रयत्न करून झाला. पण त्यांनी सुद्धा काही फारसा फरक पडला नाही. आणि मग शेवटी त्यांच्या काकांकडे राहत होते.
काका पण चांगले मोठे म्हणजे मामलेदारांसारखेच होते. तर त्याची घरात बोलाचाली झाली तर हा मोठा तरुणामान मुलगा आहे, हा घरात काही उद्योग न धरता लोळत असतो. आणि दुसरा एक त्यांच्या आयुष्यातला एक भाग सुरू झाला होता की त्यांना तमाशाचा नाद लागला होता. आता तमाशाचा नाद म्हणजे आपण जो विचार करतो तशा तऱ्हेचं नाही. तर तमाशामध्ये ना म्हणजे तमाशाचे वग ते लिहून द्यायचे. तमाशामध्ये आपल्याला माहिती म्हणजे तुम्ही गेला असाल असं मी म्हणत नाही, परंतु ऐकून तरी माहिती असेल की तमाशात वग नावाचा एक प्रकार असतो. तर ते वग लिहिण्याचं काम हे करत असतात. तर हे वग लिहून द्यायचं, त्यामुळे तमाशगीर मंडळीमध्ये त्यांचा राबता बराच होता त्यामुळे. आणि मग हे तमाशा आणि हे घर आणि हे असं एवढं चाललेलं होतं, त्याची काकूंना त्याचा राग यायचा की बा काहीतरी उद्योगधंदा करायला पाहिजे, याला आपण लग्न करून दिलं याला बायको. मध्ये एक प्रयत्न पण झाला, बडोद्याला त्यांना पाठवलं आणखीन एकाकडे, ते नोकरी करायला सांगितलं. तिथं जेमतेम 2-4 महिने नोकरी केली आणि ते परत आले. मी असा सगळं आपण म्हणतो ना अंधाधुंद कारभार चाललेला होता. तर एक दिवस त्यांच्या काकूंचा आणि त्यांची बोलाचाली जोरात झाली. हे आपले ढाराडूर आपले पांघरून टाकून झोपले होते, काकूने पांघरून खाचकन ओढून दिलं. आणि ते काय उद्योग धंदा न करता तो असा पडून राहिलाच म्हणून काहीतरी शाब्दिक बोलाचाली झाली. ती वाढत वाढत इतकी गेली की आपले चरित्रनायक दासगणू संतापले, म्हणजे गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे संतापले. आणि रागाच्या भरात म्हणाले की असं तुम्हाला बोललं असेल तर मी आता घर सोडून जातो, परत कधी घरी येणार नाही, परत कधी घरी नाही. रागाच्या भरात काय करू हे काही नाही, रागाच्या भरात घर सोडून निघून गेले. आणि हे निघून गेले आणि मग रस्त्यावरची नगरच्या फिरायला लागले. तर त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आपल्याला कल्पना आहे. तर त्या नगरचे त्या ठिकाणी पोलीस सुप्रिटेंडेंट होते, त्यांचं नाव केनेडी. ते केनेडी ते टांग्यात बसून चालले होते. तर ते समोर एक तणाबाण चांगला गोरोगोमटा धष्टपुष्ट मुलगा असा इकडं तिकडं वेड्यासारखं बघत चाललेला आहे. आणि त्यांना थोडंसं माहिती होतं, कारण हे दासगणू महाराजांचं घराणं म्हणजे तालेवार घराणं होतं, त्यामुळे त्यांना कधीतरी बघितलं असेल. म्हणून त्यांनी टांगा थांबवला आणि याला विचारलं, अरे काय करतो इकडं, काय फिरतो? तर पहिल्यांदा टोलाटोलीची उत्तर दिली, पण नंतर लक्षात आलं की पोलिसांच्या समोर जास्त टोलाटोली करता येणार नाही. त्याने सरळ सरळ सांगितलं की असं असं आहे म्हणून मी घर सोडलेलं आहे, आता घरी परत जाणार नाही. मग त्याने विचारलं तू काय करणार आहे? ते म्हणले काय ठरलं नाही. त्यावेळेला तो माणूस कदाचित गुणग्राही असावा. म्हणजे आपण जसं शिवाजी महाराजांचं म्हणतो की शिवाजी महाराज जर का म्हणजे अगदी लहानपणापासून वावरत असताना त्यांना एखादा चांगला गुणी माणूस दिसला तर ते त्याला स्वराज्याच्या कार्यामध्ये ओढून घ्यायचे. जसे तसं यांना वाटलं की हा चांगला तरुणाबाळ नाही, धष्टपुष्ट आहे, याला आपण पोलिसात घ्यावं. म्हणून त्यांनी सांगितलं की तू माझ्या ऑफिसमध्ये ये. त्याने ऑफिसमध्ये त्यांनी पोलिसात नोकरी दिली. ते इंटरव्ह्यू सगळे ते 5 किलोमीटर पळणे वगैरे त्यावेळेला कदाचित नसावं. डायरेक्ट नोकरी दिली. पण त्यांनी एक अट घातली की माझे आजोबा इथं मामलेदार होते, माझे काकासुद्धा आहेत मोठे अधिकारी, आणि अशा वेळेला मी पोलिसातल्या साधा हवालदाराची नोकरी करणं हे लोकांना आवडणार नाही कदाचित. म्हणून माझी ताबडतोब बदली करा, मी दुसऱ्या गावी पोलिसाची नोकरी करतो. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना श्रीगोंदे इथं पाठवलं. तर श्रीगोंदे इथे त्यांची पोलिसाची नोकरी त्या ठिकाणी सुरू झाली. तर या श्रीगोंद्याला बाकीचे सगळे उद्योग चालू होते, तमाशा ते लावणे परंतु हे असं असून सुद्धा, तमाशात वावरत असून सुद्धा त्यांचं चारित्र्य म्हणजे शेवटपर्यंत धुत्या तांदळासारखं स्वच्छ होतं. आता तमाशात वावरणं म्हणण्यात आपल्याकडे वेडावेगळ्या कल्पना येतील, पण तसं काही नव्हतं. परंतु त्यांच्या वर्तवणुकीमुळे तमाशगीर लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. आणि ते त्यांचा व्यवस्थित येत असत, त्या आदर सत्कार करत असत, त्यांचा मान पण ठेवत असत. आणि त्यांना काय असं वेडंवाकडं वर्तन करण्यासाठी त्यांनी उद्युक्त पण केलं नाही. असं सगळं त्यांचं चाललं होतं. तर या ठिकाणी श्रीगोंद्याला इथे एक थोडासा चांगला चमत्कार झाला असं म्हणायला काय हरकत नाही. शके 1816 आता साल झालं. तर श्रीगोंद्याला त्या ठिकाणी त्यांच्या हवालदाराची नोकरी करत असताना एक वेगळा प्रोजेक्ट ब्रिटिश सरकारने हाती घेतला होता. म्हणजे खरोखरच चांगलाच प्रोजेक्ट होता की ब्रिटिश सरकारचं असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अनेक लोकांकडे दुर्मिळ ग्रंथ आहेत. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये अनेक लोकांकडे दुर्मिळ ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगली माहिती आहे. तर ही आपण माहिती गोळा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी शोध घेऊया. तर असा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी काही लोकांना मुकरर केलं जे आपण म्हणतो ना जाणकार होते. त्याच्यापैकी मद्रास इलाख्यातले मद्रास इलाख्यातले वामनशास्त्री इस्लामपूरकर नावाचे एक प्रकांड पंडित होते. तर त्यांना सरकारने विनंती केली की तुम्ही असं असं करा, कुठं कळलं तर आम्ही सांगू की इथं पोथ्यात तिथं पोथ्यात, तिथं जाऊन तुम्ही त्या पोथ्या घ्या. त्यांचा पुढे म्हणजे आपण म्हणतो ना की अनुकरण करून घ्यायचे, ते उतरून घेत असतात वगैरे. आता झेरॉक्स वगैरे त्या काळात नव्हतं, त्यामुळे हे सगळं काम त्यांना दिलं होतं. आता हे काम करणार म्हटलं तर हे वामनशास्त्री इस्लामपूरकर मोठे प्रकांड पंडित होते, म्हणून त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस पण दिला होता की हा तुमच्याबरोबर आवरेल आणि तुम्ही म्हणा.
तर हे श्रीगोंद्याला आले असताना वामन शास्त्री इस्लामपूरकरांच्या बरोबर यांची नेमणूक झाली. आता त्यांचा तोपर्यंत परमार्थिक असा आवड बिवड त्यांना अशी काही नव्हती, म्हणजे साधू संतांबद्दल आदर होता वगैरे सगळं ठीक आहे. तर त्यांना पाहिलं कोण इथं शहाणा आलेला आहे त्याचं करायला लागेल. तर नेमकं काय होतं, त्यावेळेला खानावळी ज्या असायच्या त्या निर्णय वर्णाच्या असायच्या, ब्राह्मणांची खानावळी, याची खानावळ, त्याची खानावळ. तर दासगडू पण श्रीगोंद्याला जेवायला जायचे, त्या ठिकाणी ब्राह्मणाची खानावळ होती. त्या खानावळीमध्ये हे वामन शास्त्री पण आले होते. तर तिथं खानावळ्यात ते लोकांची गप्पा मारता मारता ते म्हणाले कोणतरी शास्त्री हो आला, ते काय ते दिवे लावणार आहेत कोण वगैरे असं काहीतरी थोडीशी टिंगलटावाई त्यांनी केली. आता शास्त्रीबा पलीकडे जे होते ते काही बोलले नाही. आणि नंतर त्या शास्त्रीबांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, अरेच्या सकाळी आपण ज्यांची टिंगलटावाई करत होती त्यांच्याबरोबरच आपल्याला काम करायचं. त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर वावरायला सुरुवात केली. पण हे करत असताना शेवटी पोलिसाची नजर असते एक त्याची. त्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली की हे कसं बावळतात, कसे वागतात, कसे चालतात वगैरे. तर त्यावेळेला लक्षात आलं की हा माणूस अफाट आहे, म्हणजे नुसती विद्वत्ता असं नाही, ह्याचं आचरण पण तितकंच चांगलं शुद्ध आहे. आणि हो, रोज घरातले स्नान सध्या नैवेद्य विश्वद वगैरे जे सगळं गृहस्थाश्रमी माणूस करतो ते सगळं अगदी खणखणीत करत होतं. आणि त्यांच्याकडे एक पांडुरंगाची मूर्ती होती. ती मूर्तीची पूजा करत असताना एक दिवशी काय झालं, जरा लवकर आले होते. त्या यांची पूजा चालली होती, वामन शास्त्रींची पूजा चालू असताना ते पांडुरंगाची पूजा करताना पांडुरंगाला नैवेद्य ग्रहण करावं म्हणून म्हणजे आळवत होते. आणि त्या आळवताचा अभंग म्हणत असताना वामन शास्त्रींच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहत होतं की पांडुरंगा माझा नैवेद्य तू ग्रहण कर म्हणून. तर हे बघितल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं की हा माणूस नुसता आपण म्हणतो बुवाभाजी वगैरे करणारा नाही आहे, हा माणूस खराच काहीतरी कोणतरी मोठा असा. किती मोठा आहे काय मोठा आहे त्यांना काही कल्पना नाही, पण त्यांना वाटलं की हा माणूस खूप चांगला आहे म्हणजे. आणि त्यानंतर ते जास्तीत जास्त सहवासात त्यांच्या राहायला सुरुवात केली. आता हे सगळं करत असताना त्यांच्या सहवासात येऊन संत संघाचं महत्त्व पण त्यांना कळलं, साधू संतांच्याबद्दल पण कळलं, अवतारी पुरुषांबद्दल पण कळलं. असं करत असताना एक दिवस त्यांना असं वाटलं की आपण यांच्याकडून, मी आता शॉर्टमध्ये सांगतोय, आपण यांच्याकडून अनुग्रह घ्यावा. म्हणून त्यांना विनंती केली की मला अनुग्रह द्या. पहिल्यांदा त्यांना झटकून टाकलं, तरीसुद्धा त्यांनी आग्रह केला. तर ते म्हणाले की ठीक आहे, मी तुला उद्या अनुग्रह देतो, उद्या ये. तर दुसऱ्या दिवशी ते अनुग्रह घेण्यासाठी गेले. तर त्यावेळेला दासगणू महाराज हे शंकराचे भक्त होते, त्यामुळे ते म्हणाले की मला दुसरा नाही, मला शंकराचा मंत्र अनुग्रह म्हणून द्या. ते म्हटले काही हरकत नाही. म्हणून त्याने त्या अनुग्रहाची जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे अनुग्रह त्यांना दिला. आणि दासगणू महाराजांनी विचारलं तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. आता बघा संत कसे बोलतात, म्हणजे भविष्याचा विचार करून आपण संतांना द्रष्टे म्हणतो. म्हणजे द्रष्टे म्हणजे काय, पुढं काय घडणार आहे याची पूर्वकल्पना ज्यांना असते आणि त्यांच्या वर्तणुकीतून कुठंतरी आपल्याला क्ल्यू मिळतो काहीतरी, असं तर काहीतरी झालं. त्यावेळेला वामन शास्त्री म्हणाले अरे तुझ्या संपूर्ण नोकरीचीच मी गुरुदक्षिणा घेणार आहे, पण सध्या तुझ्या कनवटीला असलेला ₹1 दे मला. त्याप्रमाणे त्यांनी कनवटीचा ₹1 काढून दिला. यांनी शिवमंत्राचा. पण दासगणू महाराजांना त्या ठिकाणी अनुग्रह दिल्यानंतर त्याने सांगितलं मी वारकरी संप्रदायिक आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, म्हणून माझ्यासाठी म्हणून तू वर्षातून एकदा पंढरपूरची वारी करत जा, कुठल्याही एकादशीला जा, काय हरकत नाही. तुझी पोलिसाची नोकरी आहे, तुला रजा मिळणं, अमुक तमुक वगैरे सगळं ध्यानात घेऊन मी तुम्हाला सांगतो वर्षातून एकदा पंढरपूरला जायचं, जरी तो शंकराचा भक्त असला तरी. त्यांनी ते मान्य केलं आणि यांची वारी सुरू झाली. पण आता हे वारू, आता बाकीचं सगळं चालू होतं बरं काय, तमासगीर वगैरे ते सगळं चालू होतं. आता वारीची तेवढीशी एक गंमत झाली. यांचं दासगणू महाराजांचं आचरण अत्यंत शुद्ध, त्यांच्या गुरूंचा तात मी सांगितलं आहे त्या ठिकाणी. आणि खोटं बोलणं नाही, खोटं अजिबात बोलणं नाही. तर एकदा वारीला जायच्या वेळेला त्यांनी रजेसाठी अर्ज टाकला. तर त्या फिलिप नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता त्या ठिकाणी, तो पोलीस इन्स्पेक्टर त्यांचा, त्या चौकीचा कोणतरी असेल तो पोलीस इन्स्पेक्टर. तर त्याला तो अर्ज दिल्यानंतर त्याने म्हणलं कुठं चाललास म्हणे. त्याने सरळ सांगितलं की मी अमुक अमुक हे माझ्या पंढरपूरला मी याला देवदर्शनाला चाललो. तर त्याने टिंगल उडायला सुरुवात केली. ते म्हणले देव कधी दगडात असतो का, तुमचा दगडातला देव घेतला आणि पाण्यात टाकलं तर बुडून जाईल. हे ऐकल्यानंतर दासगणू महाराज संतापले. तो आपला बॉस आहे वगैरे ते विचार केला नाही. ते म्हणले तुमचा देव फळकुटात असतो, त्याला काडी लावली तर 5 मिनिटात जळून जाईल म्हणून. हे बोलाचाली वाढली आणि तो रागावला आणि तो रागामुळे काय झालं, तो रजा देत नाही, काय करायचं ते कर म्हणून त्याने त्याची हजेरी घेतली. आणि त्यांच्यावर आपण म्हणतो ना कोर्ट मार्शल करायचं, म्हणजे तो विचार करायला लागला यांच्यावर काहीतरी याला अद्दल घडवायची. आता रजा तर मिळाली नाही, परंतु आपला नियम तर ठरलेला, त्या ठरलेल्या नियमाप्रमाणे दासगणू महाराज पंढरपूरला निघून आले.
पण मनात धाकधूक होती, आता आपल्यावर काय गेल्यावर काय ॲक्शन होणार. तर नेमकं एक चमत्कारासारखा घडला की एका म्हणजे दासगणू महाराजांच्या ओळखीतल्या एका पाटील होता, तर त्याचे 2 बैल चोरीला गेले होते. त्यामुळे ते पंढरपुरात गेले तेव्हा तो पाटील पटपट आला आणि तो म्हणाला की अहो माझे दोन्ही बैल चोरीला गेलेले आहेत आणि कोणतरी मला सांगितले पंढरपुरातच आहेत म्हणे, तुम्ही मला मदत कराल का. तर म्हणले करतो ना मदत म्हणे. तर मग शोध घेत घेता येता त्यांना एक बैल सापडला. मग तो आधी ज्यांनी तो चोरीचा बैल घेतला तर तो आधी मग हां तुमचा बैल घेऊन जा असं म्हणणार आहे का. मग पोलिसही त्याला जरा दमदाटा केल्यानंतर तो बैल त्यांनी दिला. मग विचारल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर दुसरा बैल पण सापडला. हे दोन्ही बैल सापडले. दोन्ही बैल सापडल्यानंतर तो पाटील फार खुश झाला आणि तो म्हणाला की तुमच्यामुळे माझे दोन्ही बैल सापडले, आता मी तुमच्यासाठी काय करू. आता दासगणू महाराजांची एकदम एक मनात आयडिया आली. ती आयडिया अशी आली की त्याने असं सांगितलं, त्यांनी सरळ सांगितलं मी या कारणासाठी नोकरीवरनं रजा मंजूर झालेली नसताना सुद्धा या ठिकाणी आलो नाही, पण आता गेल्यानंतर माझ्यावर जी काय फौजदारी खटला वगैरे जे काय होईल ते होईल, डिसिप्लिनरी ॲक्शन आपण म्हणू त्याचे होईल. तू असं कर, या ठिकाणी मी बैलांच्या शोधासाठी या गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे या पोलिसाला इथं घेऊन आलो होतो. शोध घेतला आणि माझे बैल सापडले आणि त्याच्यामध्ये गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे या हवालदाराने मला खूप मदत केली असं तू लिही. आपण पंढरपूरच्या पोलीस पाटलाकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊन त्याची सही घेऊ, हे सगळं खरं आहे म्हणून वगैरे. हे सगळं त्यांनी जामानिमा केला आणि मग परत आले. आणि परत आल्यानंतर तो फिलिपने तोंड उघडायच्या आधीच त्याने ते लेटर दिलं की मी जो पंढरपूरला गेलो होतो तो चोरीच्या शोधासाठी गेलो होतो, हा घ्या त्या पुरावा. आता त्याला काही त्याचं तोंडच बंद झालं, काय असं म्हणायला काय हरकत नाही. संताप आला. पण इकडेच दासगणू महाराज मनात विचार करायला गेले की आपल्या दैवतावर आपली श्रद्धा असली, आपण आपल्या दैवतावर पूर्ण विश्वास ठेवला तर वेळ प्रसंगी परमेश्वर आपल्याला संकटात मदत करतो. कारण नोकरी जायची वेळ आली होती, तर उलट काय झालं की हे सगळं केल्यामुळे तो फिलिप म्हणाला की तुला मी प्रमोशन देण्यासाठी मी हे पाठवतो, काय म्हणतात रेकमेंडेशन देतो. असं विचार जर झाल्यानंतर वारीमुळे मात्र त्यांचा फरक पडायला लागला. आता आपण त्याच्या गुरूंकडे परत वळूया. त्यांचं काम झाल्यानंतर ते त्या ठिकाणी निघून गेले. त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांची 1-2दाच भेट झाली. म्हणजे वामनशास्त्री इस्लामपूरकर आणि दासगणू यांची 1-2दाच भेट झाली जेमतेम. आपण जर का तुकाराम महाराजांचं चरित्र बघितलं तर त्यांच्या गुरूंचं पण असंच होतं, स्वप्न दृष्टांत झाला आणि चरित्र असं सांगतो त्यांचं 1-2दाच फक्त भेट झाली होती. तसंच काहीतरी यांचं झालं, 1-2दाच भेट झाली. पण दुसऱ्या भेटीच्या वेळेला ते वामनशास्त्री म्हणाले की मी आता काशीला जाऊन मी देहविसर्जन करणार आहे. म्हणजे त्यांना ते माहिती होतं बरं का आपण केव्हा देहविसर्जन करायचा. आपण भीष्माचार्यांबद्दल बोलतो की ते इच्छामरणी होते वगैरे, तर हे पण तसेच असावेत असं त्या चरित्रातून दिसतं. ते म्हणले मी काशीला जाऊन देहविसर्जन करणार आहे, तू माझ्याबरोबर चल. तर त्यावेळेला त्यांना एवढंही रजा मिळणं शक्य नव्हतं, म्हणून ते म्हणाले मी येतो पण तुमच्यावर थोडा वेळ येतो. मग त्या वामनशास्त्रींनी त्याचं भुसावळपर्यंत तिकीट काढलं आणि दोघं गुरु शिष्य त्या ठिकाणी गेले. हे भुसावळला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी परत निघाले आणि परत निघताना त्यांनी विचारलं वामनशास्त्रींना की तुम्ही आता तिथं जाऊन देहविसर्जन करणार आहे, आता म्हणजे मला आता गुरु कोण, म्हणजे मला पुढचं मार्गदर्शन कोण करेल. पुन्हा मी मागे येतो की साधू दिसते वेगळाले, परिते स्वरूपे मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. आपण फक्त ही त्या ठिकाणी उभी वाचतो, पण त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी वामनशास्त्री पूर्ण ब्राह्मण, पूर्ण आपण म्हणतो ना आचार धर्माचं कडकडीत आचरण करणारे असे. पण वामनशास्त्री म्हणाले तू काही काळजी करू नको, शिर्डीचे साईबाबा हे थोर विभूती आहेत. त्यांनी एकमेकांना बघितलं सुद्धा नव्हतं, पण सांगितलं शिर्डीचे साईबाबा थोर विभूती आहे, तू त्यांच्याकडे जा आणि मी आणि ते याच्यात काही फरक नाही, तू त्यांना माझ्या ठिकाणी गुरु मान असं ते सांगून ते त्या ठिकाणी निघून गेले. पण निघून गेल्यानंतर एक जरा गडबड झाली. गडबड अशी झाली त्यांनी काशीला जाऊन देहविसर्जन केलं, ते सगळं झालं. पण नंतर दासगणू महाराजांच्या नावाने एक मोठा काशीवरनं लिफाफा आला. त्या लिफाफ्यात काय होतं, वामनशास्त्री इस्लामपूर ते मद्रासच्या तिकडचे राहणार होते, त्यांना मुलबाळ काही नव्हतं, म्हणजे यांनी पुत्रिक होते म्हणाल काय हरकत नाही. तर त्यांनी आपली सगळी इस्टेट आपल्या या लाडक्या शिष्याला दासगणूच्या नावाने केलेली होती. सगळे कागदपत्र अगदी व्यवस्थित. आता ते राजपत्रित अधिकारीच होते, त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित कशी असावे त्यांना माहिती होतं. सगळं आपण म्हणतो ना की डॉक्युमेंटेड, म्हणजे तिथल्या सगळ्या विटनेसच्या सह्या वगैरे सगळं करून ते पाठवलं होतं. आता हे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पण कळवलं होतं की मी आता देहविसर्जन करणार आहे म्हणून, आणि त्यांच्या घरी पण कळवलं की असं असं आहे आणि मी माझी इस्टेट सगळी त्याला दिलेली आहे.
आता घरचे त्यांची बायको वगैरे ते सगळी मंडळी एकदम संतापली. त्यांनी तर दासगणूंना काळा का गोरा, म्हणजे दासगणू गोरेच होते, काळा का गोरा बघितलं नव्हतं. त्यामुळे ते संतापले आणि यांचा शोध करत करत या ठिकाणी आले यांच्या ठिकाणी. आणि दोघांची झक्कापक्की म्हणजे त्यांची झक्कापक्की सुरू झाली. त्यांना त्या गुरुपत्नीला संताप आला. तर ती म्हणाली की मी तुला बघितलं सुद्धा नाही, तिने तुझ्या नावाने इस्टेट केली वगैरे. त्या दासगणू म्हणाले आता हा परीक्षेचा प्रसंग बरं का. तसं म्हटलं तर परीक्षेचा प्रसंग, तसं म्हटलं तर दासगणू महाराजांची सात्विकता किती होती हे दाखवण्याचा प्रसंग आहे. दासगणू महाराज सरळ सरळ म्हणाले की तुम्ही म्हणजे गुरुजींनी माझ्या नावाने जी इस्टेट केली त्याच्याबद्दल मला आदर आहे, पण तो त्याचा मला काहीही मोह नाही. ही सगळीच्या सगळी इस्टेट मी तुमच्या नावाने परत करून देतो, दुसरं डॉक्युमेंटेशन करून मी तुम्हाला परत देतो. पण याच्या बदल्यात मला फक्त एकच गोष्ट द्या. ते म्हणजे काय, माझे गुरुजी ज्या पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करत असत ती मूर्ती फक्त मला द्या. त्या बाईंच्या दृष्टीनं सौदा फारच सोपा होता. पंचधातूची साधारण एवढी मूर्ती आहे, अजूनही आहे ती बरं का. तर ती मूर्तीच्या बदल्यात म्हणजे त्यात म्हणजे चरित्रात असं वर्णन आहे की धनिकाला सुद्धा मोह पडेल इतकी ती संपत्ती होती. त्यांनी ते सगळी संपत्ती गुरुपत्नी, आणि शेवटी ती गुरुपत्नी होती ना, गुरुपत्नीला दुखणं आपल्याकडे माहिती नाही. गुरु या संस्थेला किती बळ. आपल्याला हे सगळं माहिती आहे की थोडंसं महाभारत युद्धानंतर अश्वत्थाम्याने ते सगळा उत्मात केल्यानंतर त्याला पकडून ज्यावेळेला पांडवांनी आईच्या समोर उभं केलं, कुंतीच्या समोर उभं केलं, आणि त्याला म्हणजे वधच करायचा होता त्यांना. आईला पण ते परवानगी मिळाली. आता आम्ही याचा वध करतो. आईने सांगितलं हा गुरुपुत्र आहे, हा अवध्य आहे, गुरुपुत्राचा वध करायचं नाही. तुम्ही त्याला बाकीचं काय शिक्षा द्यायची ते द्या आणि त्याला सोडून द्या. आपल्या संपूर्ण वंशाच्या निर्वंश करणारा समोर गुन्हेगार पकडून आलेला असताना त्याला क्षमा करण्याचं धैर्य कोण दाखवू शकेल? हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. गुरुपुत्र आहे, तो अवध्य आहे. त्यामुळे त्यांनी ते डोक्यावरचं मणी कापून त्याला ते हाकलून दिलं. ही सगळीच वरून. तर तसं काहीतरी आपल्याला या ठिकाणी दिसतं की आपली गुरुपत्नी आहे, गुरुपत्नीचा दुखवेल असं आपण काय वर्तन करायचं नाही. त्यामुळे ते ती इस्टेट असतात. एका पोलीस हवालदाराला पगार असून किती असेल, पण त्याने हा विचार केला नाही की बाबा अरे अनाचे आपल्याला एवढे पैसे मिळतात, जाऊ दे 50-50 तरी करू. काही विचार केला नाही त्यांनी. ते सगळेचे सगळे इस्टेट त्यांना लिहून दिली आणि ती पांडुरंगाची मूर्ती मात्र त्यांनी आनंदाने देऊन टाकली, पंचधातूची मूर्ती. कारण त्यांच्या दृष्टीने हा सौदा फारच फायदेशीर होता. त्यावेळेला त्या पांडुरंगाच्या मूर्तीची किंमत काय 50-100 रुपये असेल. ते 100च्या बरोबर जर लाखोंची इस्टेट जर का मिळत असेल तर काहीच हरकत नाही वगैरे. कारण त्यांची दृष्टी फक्त ऐहिक होती, पण दासगणूंची वृत्ती पारमार्थिक होती की आपले गुरु, आपले गुरुपत्नी यापैकी कोणाला दुखायचं नाही. अशा तऱ्हेने ते सगळा तो व्यवहार झाला आणि ते त्या ठिकाणी निघून गेलं. त्यानंतर त्यांची जामखेडला बदली झाली. त्याच्या अगोदर थोडंसं कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्या. त्यांची पत्नी सरस्वती त्यांचं नाव होतं. ती थोडीशी वेडसर होती. आता हे असं का व्हावं याला काही इलाज नाही त्याला. आपल्याला कल्पना असेल, मागे मी टेंबे स्वामींचं चरित्र सांगितलं होतं. तर टेंबे स्वामींची पत्नी एका पायाने अधू होती. आता असं का व्हावं हे याला पण काही उत्तर नाही. तर तसं यांची पत्नी वेडसर होती, त्यामुळे तसा सांसारिक दृष्टीने तिचा काही फारसा उपयोग नव्हता. ती स्वयंपाक करायची कधी कधी करायची पण नाही वगैरे वगैरे. त्यामुळे बहुतेक वेळा सासूंना स्वयंपाक करायला लागायचं. त्यांना एक मुलगी पण झाली. तिचा पण वंश आता मुंबईला कुठेतरी आहे. मध्यंतरी ते एकदा येऊन गेली होती, पण आता ती पण म्हणजे खूप वयाची असेल. असं साधारण प्रपंचिक गोष्टीमध्ये त्यांना काही सुख मिळालं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे जामखेडला बदली झाली तर हे सगळं हळूहळू अंतरंगामध्ये परमार्थिक सगळे पण म्हणतो ना उत्क्रांती व्हायला लागली. जप चालू झाला. एकादशीला पंढरपूरला जाणं पण चालू झालं. हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि अशा वेळेला बरं ते तमाशा पण चालू होतं बरं का, तिथे पण जात ह्या सगळं आपण म्हणतो ना, मी वाल्याचा म्हणजे वाल्या पोळ्याचा वाल्मिकी ऋषी हे झालं. आणि पोलिसातली नोकरी कशी असते मी आता विवरण करून सांगत नाही. गुन्हेगार मिळाला की त्याला धरून पहिल्यांदा चोपायचं, मग त्याच्याकडून काय झालं हे नंतर विचारायचं. हे सगळं होत असेल त्या ठिकाणी. पण त्यामुळे काय झालं की दासगणू महाराजांचं चरित्र आणि त्या वर्तणूक अत्यंत सुंदर असल्यामुळे होतं काय, एखादा माणूस फार चांगला वागायला लागला की लोकांना त्याच्याबद्दल जेलसी वाटायला लागते. तर त्यांच्या काही बरोबरच्या लोकांना असं वाटायला लागलं की आपला तो पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा यांचा आदर करतो. त्यांना रेकमेंड केलेलं याला पुढचे पोस्ट लगेच ताबडतोब द्यायला लागली. त्यांना काही सहन होईना. तर ह्याला कुठंतरी अडकवायचं असं त्यांच्या सहकार्याने विचार केला असावा. आणि ते नेमकी त्यांना संधी मिळाली. त्यावेळेला नगर या भागामध्ये ही आता साल आलं आपलं 1898 साल आलं. त्या भागामध्ये एक कान्ह्या भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता. तर तो दरोडा घालायचा, लोकांना लुटायचा वगैरे.
परंतु ते गोरगरिबांना पण मदत करायचा, तो लुटलेला माल गोरगरिबात वाटून टाकायचा. अशा तऱ्हेचा तो दरोडेखोर होता. त्यामुळे त्याला पकडणं अवघड होतं, कारण त्याच्याविरुद्ध साक्ष द्यायलाच कोणी येत नव्हतं आणि त्याचं म्हणजे जरब पण जबरदस्त होती. एक दोन चुगली करायचा प्रयत्न केला, त्या चुगली करायला माणसांना त्याने ठारच मारून टाकलं होतं. त्यामुळे कोणाचं धारिष्ट पण होत नव्हतं. तर ह्या कान्या बिल्लाला पकडायचा जर का असेल तर काय करता येईल, तर त्याला पोलिसांनी जरा थोडीशी इंटेलिजंट आहे, कोणीतरी चुगली केली की हा बुवा महाराज टाईप वागतो, हा जर का कान्या बिल्ल्याच्या मार्गावर सोडला तर कोणाला संशय नाही आला येणार नाही आणि कान्या बिल्ल्याचा ठाव ठिकाणा हा लावून देईल आणि मग आपल्याला त्याला पकडता येईल. झालं. वरिष्ठ लोकांना ते पटलं असावं आणि दासगणू महाराजांवरही कामगिरी सोपवण्यात आली. त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांना सांगितलं. तर त्या ठिकाणी नगरच्या जवळ एक लोणी नावाचं गाव आहे. तर त्यांना असं माहिती कळेल, पोलीस डिपार्टमेंटला सगळी माहिती असते बरं का. आपल्याला वाटतं पोलिसांना काय नाही, पोलिसांना सगळं माहिती असतं, त्यांचे सोर्सेस पण भरपूर असतात. फक्त इच्छाशक्ती मर्यादित असते, कारण ती इच्छाशक्तीवर राजकीय लोकांचं वर्चस्व चालतं, असं काहीतरी होतं असं म्हणतात. असो, आपल्याला तो विषय जास्त वाढवायचा नाही. तर त्याप्रमाणे यांची त्या लोणी नावाच्या गावी त्यांना सांगितलं की जा. तर त्या जायचं कसं, तर रामदास वेशात जा. पोलिसाच्या वेशात जाणं तर उडवलंच असतात त्यांनी. रामदासी वेशात त्यांनी सगळा परिधान केला. त्याला रामदासी ते कफनी जपमाळ वगैरे अमुक सगळं A to Z पोलिसांनी त्यांना दिलं आणि हे त्या लोणी गावाजवळ गेले. तर कुठं राहायचं, तिथे त्यांना कळलं की इथे राम मंदिर आहे. त्या राम मंदिरापाशी गेले. त्या राम मंदिरामध्ये सगळे काय म्हणतात झाडं झुडपं उगवली होती, जाळी होती. त्यांनी ती सगळी साफ केली आणि त्या राम मंदिरात वास्तव्य करून देवाची पूजा करायला सुरुवात केली. आता हे काहीतरी गावांमध्ये बातमी पसरली की कोणतरी बुवा आलेला आहे तिथं. आता बुवा म्हणल्यानंतर लोक त्या ठिकाणी यायला लागले. मग लहान पोरं यायची, मोठे म्हातारी यायची सगळे, आणि मग हे करत असताना ते चौकशी करायची हळूहळू. का ते कोण इथं कानेबेल वगैरे कोण होता वगैरे काहीतरी काय तास मी कानावर ऐकलं, काय फार भारी आहे का. मग मग कोणतरी माहिती थोडी थोडी सांगायची. असं थोडी थोडी सांगताना त्यांच्या असं कळलं की या लोणी गावाचा जो पाटील आहे तो कान्या बिल्ल्याचा काहीतरी मित्र किंवा काय साठा लोटं त्याच्याकडे तो येत असतो. ही माहिती त्यांनी त्या ठिकाणी काढली. पण याबरोबर त्यांनी भविष्य सांगायला पण सुरुवात केली. आता हे भविष्य कसं सांगायचं, याच्याकडून ऐकायचं आणि त्याला सांगायचं. म्हणजे तुमची मी माहिती घ्यायची आणि मग यांना सांगायची किंवा यांची माहिती घ्यायची आणि तुम्हाला सांगायची. हे काय म्हणतात ना, अंतर्ज्ञानाने वगैरे असं काय नव्हतं. हे कॉमन सेन्सने होतं. हे बुवाबाजी करणारे लोक म्हणून असंच करत असतात. असो, ते करायला सुरुवात केले. ते लोकांना अरे बुवा फार ज्ञानी आहे, सगळ्यात भूत भविष्य वर्तमान जाणतो. हे करता करता ही सगळी लोणीच्या पाटलाकडे गेली. तर लोणीच्या पाटील त्यांच्या दर्शनाला नमस्कार चमत्कार झाल्यानंतर तो बोलता बोलता असं तो म्हणाला की माझं वेल टू डू आहे, सगळं व्यवस्थित, तुम्हाला काय लागलं तर सांगा. दासगणू बोलता बोलता म्हणून गेले, आता त्याला पकडायचं ना. पकडायचं म्हणजे त्याला आपल्या अंकित करायचा. ते म्हणाले की ते सगळं ठीक आहे, पण तुझीकडे जी संपत्ती आहे की ती चांगल्या मार्गाने आलेली नाही, मला ती वाईट मार्गाने आलेलीच दिसते. आता हे कळल्यानंतर ही माहिती त्याने काढली होती अगोदर, पण ही माहिती कळल्यानंतर पाटकदा चकला. त्याला वाटलं असं का कळ, म्हणजे बुवा फारच अंतर्ज्ञानी आहेत असं त्याला वाटलं आणि त्यामुळे तो आणखीन त्यांच्या भजनी लागला आणि हळूहळू त्यांची माहिती काढायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मग पण ही सगळं रिपोर्टिंग त्या कान्या बिल्ल्याला जात होतं. त्या कान्या बिल्ल्याला बातमी कळली की असा एक रामदासी कोणतरी आलेला आहे. तर तो त्या ठिकाणी कदाचित आपल्या मार्गावरचा पोलीस आहे का असं त्याला संशय आला. तो त्या पाटलाला घेऊन त्या ठिकाणी आला. त्यांनी बंदूक सरळ सरळ दासगणूवर रोखली आणि बोल तू कोण आहेत म्हणून. तर त्यांनी सांगितलं मी रामदासी अमुक तमुक वगैरे. तर त्यांनी दासगणूच्या पायाकडे लिहिलं. त्या काळी पोलिसांना पायामध्ये अशा ते सँडल टाईप असायचे बघा, असे घट्ट आवळायचे असावे. तर त्याचे घट्टे होते. ते म्हणले तू जर का पोलिसातला नाही रामदास आहे, मग तुझ्या पायावर हे घट्ट कसे आले. आता म्हणजे बघा बरं, दोघंही त्याचं हुशार आहेत. त्या त्यांनी सांगितलं अहो मी कोकणातला आहे, कोकणात आम्ही लोक असंच घालतो म्हणून. आता हा कान्या बिल्ला कधी कोकणात गेलेला नसावा, त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांनी त्यांच्यावर बंदूक रोखली आणि सांगितलं की जर का आढळलं तर तुला काय करेन हे पाटलाला विचार. तर दासगणूच्या मागावर आधी म्हणजे पोलीस 4 सोडण्यात आलं ते. तर ते कळल्यानंतर भर चौकामध्ये त्या कान्या बिल्लाने कुऱ्हाडीने हातपाय तोडून त्यांना मारून टाकलं होतं. तुझी अवस्था तशी करे असं सांगून गेला. पण तरीसुद्धा त्याला असं वाटलं की काहीतरी असावं म्हणून त्यांनी एक म्हणजे ती चोरीशीच होती, म्हणजे सोन्याच्या पुतळ्यांची माळ त्यांनी त्यांना अर्पण केली.
तर अर्पण केल्यानंतर ते म्हणाले की अरे मी संन्यासी आहे, मला काय उपयोग होतोय. त्या कान्या पाटलालाच दिली. त्यांना सांगितलं हे मोडा आणि ह्या मोडून जे पैसे येतील त्यातून या देवस्थानचा जीर्णोद्धार करा. मग तर पाटील एकदम फारच खुश झाला की बापरे एवढे सोनं, त्या काळचे सोन्याची माळ म्हणजे चांगलीच असेल, म्हणजे एक 10-12 तोळ्याची तरी असेल त्या ठिकाणी. त्याने ते सगळं केलं आणि जीर्णोद्धार केला. आता ते देऊळ तुम्ही जर का गेलात तर अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये, म्हणजे नंतर पण त्याचा जीर्णोद्धार झाला पण चांगल्या अवस्थेत आहे. राम लक्ष्मण सीताची मूर्ती त्या ठिकाणी. पण त्यानंतर त्यांच्यावर परत त्यांना लक्षात आलं की हा काहीतरी गडबड करतोय. पुन्हा कान्याबिल्ला आला आणि तो म्हणला मला पक्की खबर लागलेली आहे की तू पोलीस बिलीस काही नाही, तुझं नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, बिल्ला नंबर अमुक अमुक, आता मी तुला काय सोडत नाही. सगळं भांडं फुटलेलंच होतं. त्यामुळे तो म्हणाला की ठीक आहे, तुम्हाला गोळी चालवायची असेल तर तुझं, मी रामदासी आहे. मग तेच सांगितलं त्यांनी, गोळी चालवायची असेल तर चालव, पण मी आता रामाच्या पायावर डोकं ठेवतो आणि मग पायावर डोकं ठेवलेलं असताना तुम्हाला गोळी घाल. म्हणून त्याने, म्हणजे आपण म्हणतो ना, परमेश्वराचा दावा केला, जसं आपण म्हणतो ना कान्होपात्रेने दावा केला असेल तसं दावा केला त्यांनी आणि रामाच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांची ती तळमळीची हाक बघून नाही म्हणलं तरी त्या कान्हा बिल्लाचं जरा हृदय जरा डसमळलं आणि त्यांनी बंदूक खाली केली. तो म्हणले मी पुन्हा एकदा तुझी खबर घेतो आणि मग मात्र तो सुटत नाही. आणि याला पाटलाला सांगितलं की यांच्यावर नजर ठेवा, यांना या गावाच्या बाहेर जाऊ देऊ नका, असं सांगून तो निघून गेला. आता हे सगळं केल्यानंतर त्यांनी खबर कळवली तर कान्हा बिल्ल्यावर छापा मारण्यात आला. पण कान्हा बिल्ला निसटला, 4 हवालदार मारले गेले. पण त्या याच्यामध्ये त्या कान्हा बिल्ल्याला कळलं की हा पण त्या ठिकाणी, आता हा गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धेच आहे कळलं तर. मग आता ह्याला कसा उडवायचा. त्यावेळेला असं लक्षात आलं की कान्हा बिल्लाला समोरासमोर पकडणं अवघड आहे. म्हणून त्यांना त्या नगरच्या, म्हणजे ठाण्यात बोलावणं आलं एक दिवशी. ते आपले गेले काहीतरी आणि त्यानं सांगितलं की आम्ही मला पिस्तूल देतो, कान्हा बिल्ला तुला भेटायला येतो, गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे हा पोलिसात तुला भेटायला येतो, तुला भेटायला आलं की तू त्याला उडव. आता आत्तापर्यंतचं ते खबरबात करणं, अमुक तमुक वगैरे करणं, पण आता प्रत्यक्ष गोळी घालणं म्हणजे हत्या आपल्या हातून होईल. ह्याला मात्र दासगणू महाराज म्हणजे ते हादरले थोडेसे. आता ह्याच्यातून कसं सुटायचं त्यांनी, आता आपण जरा मागे येऊ बरं. हे सगळं प्रकरण चालू असताना मगाशी सांगितलं की दासगणू महाराजांना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं होतं, वामन शास्त्रींनी, की साईबाबा तुमचे गुरु. त्यामुळे एकदा ते नगर भागात फिरत असताना ते साईबाबांच्याकडे गेले, पण त्यांना त्याचे काही वाटलं नाही, कारण साईबाबांचं वर्तन बालमत पिशाचे असं टाईप होतं. पण नेमकं त्यावेळेला एक नानासाहेब चांदोरकर, त्यांचा फोटो पण बरं का शिर्डीला गेला तर, ते साईबाबांचे भक्त होते. तर त्यांचा आणि या गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धेंचा परिचय झाला होता. तर तो क्लू पकडून त्या ठिकाणी त्यांना जे सांगितलं पोलीस गोळी घालवं, ते त्याचं नानासाहेब चांदोरकरांकडे गेले आणि ते म्हणले अहो असं असं झालेलं आहे, मी ब्राह्मण आहे आणि मला ब्राह्मणांनी हत्या कर, ते बाकी सगळं सांगितलं. मला ते काही शक्य नाही, पण आता मला नोकरीत असं सांगितलं. तर त्याने क्षणभर विचार केला. ते म्हणाले थांबा, काही काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू. आणि साईबाबांना पण दोघांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. तर ते केल्यानंतर ते नानासाहेब म्हणाले थांबा, एक आपण बनाव करायचा की इथले नगरचे सिव्हिल सर्जन माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, तर आपण त्यांच्याकडे जाऊ, चेकिंगचं नाटक करू आणि नंतर ते तुला सर्टिफिकेट देतील की तू कमकुवत हृदयाचा आहेस, तुझ्याकडून असं काही काम होणार नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर तूच पकडला जाशील. असं त्यांनी त्या नगरच्या सिव्हिल सर्जननी पत्र दिलं त्यांना. पत्र घेऊन ते पोलीस ठाण्यामध्ये आपल्या जे हेड ऑफिसवर गेलं, त्यांना दिलं आणि मग या प्रकरणातून त्यांची त्या ठिकाणी सुटका झाली. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या लक्षात आलं की परमेश्वराचा अर्थतेने धावा केला तर आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वर मदत करतो. अशा तऱ्हेचं त्यांना ते मिळाल्यानंतर ते साईबाबांची भक्त झाले असं म्हणाल काही हरकत नाही. साधारणपणे 1897ला त्यांना साईबाबांची तशी म्हणायची चांगली भेट त्या ठिकाणी झाली. आणि त्यांनी विचारलं, नानासाहेबांनी विचारलं तुझ्यावर आलेला हा कोण म्हणे. तर त्यांनी सांगितलं त्याचं नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे वगैरे सांगितलं. तर ते मग त्याला गणू म्हणायला सुरुवात केली. गणू म्हणे सगळ्या संतांना जेवायला बोलव. साईबाबा असे अध्यारोतच बोलत असायचे. सगळ्या संतांना जेवायला बोलव, तुझ्यावर देवाची लई कृपा आहे तुझ्या वगैरे असं काहीतरी सांगितलं. आता यांना काय कळे ना, संत सगळ्यांनी जेवायला बोलव म्हणजे काय. त्याला नानासाहेब चांदोरकरांना मात्र साईबाबा काय बोलायचे त्याचा उलगडा करणं येत होते. त्यांनी सांगितलं तू सगळ्या संतांना जेवायला बोलव, याचा अर्थ तुझ्यामध्ये जी कवित्व शक्ती आहे तिचा वापर करून तू संत चरित्र लिहायला सुरुवात कर.
आणि त्यांनी सुरुवात केली. आणि साईबाबा त्यांना बऱ्याच वेळेला त्या बोलून सांगायचे, अमुक अमुक गावात जा, तिथं जे हे पोलिसाची ड्युटी सांभाळून ते करून द्यायचे. म्हणजे ऑन ड्युटी हे सगळं त्या प्रकरण चाललं होतं. हे सगळं अद्भुत आहे म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आणि ही संत चरित्र त्यांनी किती लिहिली हे त्या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. पण हे करत असताना 2 वेळा त्यांच्यावर संकट आली. तर एकदा असं की नरसिंगजी महाराज म्हणून त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी म्हणून ते असं ऑन ड्युटीच गेले होते. आणि कोणीतरी त्या ठिकाणी चुगली केली आणि त्यांना निरोप आला की ताबडतोब परत या, आता तुमचं सस्पेन्शन काय टळत नाही, तुमच्यावर म्हणजे फौजदारी होणार त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मी म्हणले साईबाबांनी तर मला इकडं पाठवलं, आता माझ्यावर काय परिणाम आहे. आणि परत येता येता त्यांना त्या ठिकाणी एक गंमत आली की गंगेमध्ये पाणी म्हणजे नदी क्रॉस करताना त्यांनी गंगेमध्ये उभे राहिले. आता त्या नदीला गंगा म्हणू आपण. आणि हातात पाणी घेतलं आणि ते साईबाबांना म्हणाले की आता ह्या प्रकरणातून मी सुटलो तर मी पोलिसाची नोकरी सोडून दे. आणि साईबाबांनी त्याच्या मागं एक लक्षण लावलं होतं. भेटले की पहिल्यांदा म्हणायचे, गणू आपण बोट पुसण्यासाठी जन्माला आलेलो नाही, तू नोकरी सोड, ही पोलिसाची नोकरी तुझ्यासाठी नाही. आता ते म्हणायचे, साईबाबा तुमचं ठीक आहे, तुम्ही फकीर झालाय, पण मला बायको आहे, मला एक लहान मुलगी आहे, मला नोकरी करण्याशिवाय दुसरा काय इलाजच नाही म्हणायचं. असं ते म्हणायचं, ते काय मला माहिती नाही, तू पोलिसाची नोकरी सोड. हे असं त्यांची झकापक्की थोडीशी व्हायची. आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे की साईबाबा कोणावर एकदा एखाद्याला चिडले की कोणावर किती संतापतील हे काही सांगायचं नाही. त्यांच्या चरित्रात या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु दासगणू समोर आल्यानंतर एकदम आपण गरीब गाईसारखे व्हायचे आणि अतिशय त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे. दासगणू म्हणजे कधी राहून म्हणजे जणू काय दासगणू महाराज म्हणजे साईबाबांची प्रल्हाद होते, इथपर्यंत त्यांचं सगळं प्रेमाचा गोष्टी चालायच्या. तर त्यांनी विचारलं मला नोकरी सोडेल. पण त्यानंतर परत हे बालन मिळलं आणि त्यांना प्रमोशनची त्या ठिकाणी आता प्रमोशनवर रेकमेंडेशन कसं झालं, तर एकदा असंच ते म्हणजे भटकंतीवर जात असताना त्यांना सगळं एक सातगाव भालगाव नावाचं एक गाव आहे, तिथं दरोडा पडला होता. आणि तिथं त्या मारवाड्याच्या घरावर दरोडा पडला होता. त्या मारवाड्याला त्या दरोडेखोरांनी मारून टाकलं होतं. तर त्यांचा पोलीस तपास करण्यासाठी यांना पाठवायचं म्हणून यांना निरोप आला होता. पण हे गेले होते ज्या म्हणजे साईबाबाने सांगितलेल्या कामगिरीवर गेले होते. तर आता काय करायचं, त्याने पुन्हा दासगणूंनी प्रार्थना केली की आता ह्या प्रकरणातून मी सुटलो तर मी खरंच नोकरी सोडेन म्हणून. असं करून येत असताना त्यांच्या लक्षात आलं की रात्रीची वेळ आली आणि एक शेकोटी पेटलेली दिसली त्यांना. ते जवळजवळ शेकोटीजवळ जायला लागले. म्हणजे पोलिसाचा ड्रेस नव्हता, साधा ड्रेस होता पोलिसचा आणि घोडं पण होतं त्यांच्यावर. तर ते असे थंडीचे दिवस होते, त्यांच्याजवळ गेले. ते म्हणे शेकायला येऊ का, म्हणे या म्हणे. तर त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की ज्यांनी दरोडा टाकला होता हे सगळे दरोडे इथं आहेत. हे सगळे शेकोटीला शेकायला बसले. ते 2 मिनटं शेकल्यासारखं केलं आणि ते लगेच जवळच्या गावात गेले. तिथल्या पोलीस पाटीलाला रात्री झोपेतून उठवलं. त्यांना सांगितलं की असं हे सगळे दरोडेखोर आहेत, त्यांना ताबडतोब पकडा, सगळे क्रेडिट मी तुला देतो, मी फक्त खबर दिली असं सांगायचं. पण मात्र ते लिहून द्यायचं की यांनी मला खबर दिली आणि आम्ही त्याला पकडलं. त्याप्रमाणे त्या पोलीस पाटलांनी लोक गोळा केले आणि त्या सगळे दरोडेखोरांना पकडलं. आणि पकडल्यानंतर त्यांनी लिहून दिलं की या गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धेमुळे ही चोरी सापडली. आता हे लेटर आल्यानंतर मात्र तो पोलीस त्यांचं जे हेड ऑफिस होतं ते भयंकर खुश झालं. ते म्हणाले आता पहिल्यांदा फौजदाराची जागा जी रिकामी होईल त्या गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धेला द्यायची. आता पुन्हा प्रसंग आला. परंतु परत साईबाबांच्या दर्शनाला गेले असताना, गणू तुला नोकरी सोडायला सांगितली होती, सोडली की नाही, तर ते कशाला सांगतात हो असं झालं. सरळ सरळ साईबाबा म्हणले, गंगेत शपथ कोणी 2 वेळा घेतली, दरोडे तर खोरानं कोणी तुला सोडून आणलं, आता तरी सावध व्हा, 3ऱ्या वेळेला मी तुला वाचवणार नाही. हा म्हणजे आपण म्हणतो ना जरा दम दिल्यासारखंच केलं त्याने. तेव्हा मात्र साईबाबांच्या लक्षात आपल्या दासगणू महाराजांच्या लक्षात आलं की त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यावर काय करायचं आहे, काही दिवस त्यांच्यात सहवासात होते. ते म्हणाले की तिकडं नांदेड वसमतकडे जा. ते म्हणजे तिकडं माझं कोणी नाही, ते जा, तुझं सगळं होईल म्हणे, देवाची तुझ्यावर लई कृपा आहे, तुला काय काळजी करू नको. त्याप्रमाणे साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी भटकंती करायला सुरुवात केली. निरनिराळ्या ठिकाणी गेले, निरनिराळ्या संतांची चरित्र बघितली. या सगळ्या भानगडीमध्ये ते आपलं गजानन विजयची स्टोरी थोडीशी वेगळी सांगेन तुम्हाला. तर हे संत चरित्र लिखाण करायला सुरुवात केले आणि दासगणू महाराजांचा हळूहळू तो राबता वाढला, त्यांचा मान पण वाढला तिथं. कारण लोकांना लक्षात आलं की साईबाबा किती चिडले तरी हा गणेश दत्तात्रय म्हणजे आपण गणूच म्हणू त्याला, गणू समोर आला की साईबाबा अगदी गरीब गायसारखे त्याच्याशी बोलतात. हे सगळं केल्यानंतर त्यांच्या आणि आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे हे त्यांचे ज्याला सगळी भ्रमंती चालू झाली होती
त्याला एका गावामध्ये ते गेले होते. त्या गावाचं नाव पण म्हणजे जामखेडला त्यांची एकदा बदली झाली होती. तर जामखेडला एकदा असं ते कीर्तनाला वगैरे जात असत. तर एकदा काय झालं, ते कीर्तनाला गेले, पण तो नेमका कीर्तनकारच आला नव्हता. त्याला शेटफळकर नावाचे एक मामलेदार होते तिथले. त्यांना आता पोलिसातले म्हणल्यानंतर ओळख होती आणि हा कवित्व करतो वगैरे सगळं ओळख होती. तर ते म्हणाले की अरे तू का नाही कीर्तन करत म्हणे. नाही पण तुमचे नाही, तुमचं आयुष्य हे तमासगिरांमध्येच जाणं, असं काहीतरी त्याला थोडेसे कुत्सित बोलले. त्या दासगण म्हणाले असं कोण म्हणतं मी कीर्तन करू शकणार नाही, पुढच्या एका दिशेला कीर्तन ठेवा, मी कीर्तन करून दाखवतो. दोघांची बोलणी झाली. आता हे सगळं झाल्यानंतर शेटफळकरांनी जाहीर करून टाकलं की पुढच्या एका दिशेला आपल्या दासगणूंचं कीर्तन होईल वगैरे. हे सगळं झालं, पण झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की म्हणजे एक महिनाभर वेळ होता की आपल्याला तसं काहीच माहिती नाही. पण त्यांनी एक आख्यान रचलं, पण साथीला कोण येणार नाही. त्यावेळेला त्यांच्याबरोबर हयात खान सरदार खान नावाचा एक मुस्लिम पोलीस होता. त्याचा आवाज चांगला होता. तो म्हणजे ते गाणी बिणी म्हणायचा. त्याला म्हणले की तू माझ्या बरोबर येतो का, माझ्या साथीला कोणतरी पाहिजे ना कीर्तनाला. तो म्हणला येतो की म्हणला. आणि त्या ठिकाणी तो हयात खान सरदार खान त्याची मोठी दाढी बिडी ती सगळी काढली, तिळे गटा म्हणजे गंधबिंद यांच्या पाठीमागे उभं राहिला आणि याचं कीर्तन केलं. अतिशय सुंदर कीर्तन झालं आणि कीर्तनकार म्हणून त्यांची प्रसिद्धी व्हायला सुरुवात केली. पण एकीकडे कीर्तनकार, एकीकडे तमाशा, हे सगळं थोडंसं असं येऊन चाललं. शेवटी साईबाबांनी परत दम दिला असेल काहीतरी. तर त्या ठिकाणी ते मोहिनी राजाचं जे मंदिर आहे, आपण जर का गेलेलं असाल तर नेवासाला मोहिनी राजाचं मंदिर आहे. त्या मोहिनी राजाचे मंदिर काय की विष्णुदेव स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. तर त्या मंदिरात त्यांनी असं ठरवलं की आता तमाशा कायमचा सोडायचा. पण त्या मोहिनी राजासमोर एक लावणी म्हणायची आणि तिथं तो डब फोडायचा आणि तमाशा सोडायचा. त्यामुळे तिथं ते गेले, त्यांनी लावणी म्हणली आणि तो डब त्या ठिकाणी डब म्हणतात ना, म्हणताना वाजवता तो डब फोडून टाकला आणि सांगितलं आजपासून मी तमाशा सोडला. अशा तऱ्हेने त्यांचा त्या ठिकाणी तमाशा सुटला आणि त्यांनी ग्रंथलेखन करायला सुरुवात केली. तर इकडे साईबाबांचं त्यांच्या पाठीमागं काहीतरी होतंच. एक दिवशी असं काय झालं, कीर्तनकार आता झाल्यानंतर त्या ठिकाणी साईबाबा थोडं 5-10 मिनटं पुढे गेलं चालेल ना. तर साईबाबा म्हणाले की अरे तू कीर्तन करतोस ना, म्हणजे आता म्हणजे रामनवमीचं कीर्तन तूच कर की म्हणे. तर म्हणले काय हरकत नाही. तर त्याप्रमाणे त्या दिवशीचं कीर्तन करायचं. आता कीर्तनकाराचा वेश म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की ते पुणेरी पगडी, ते झिरमळ्या, अंगावर चांगला अंधका, करवतकाठी उपरणं वगैरे सगळं अगदी नटून ठटून म्हणायचं. असं करून ते नमस्कार करायला गेले साईबाबांना की आता नमस्कार करायचा आणि कीर्तन सुरू करायचं. आता साईबाबाने फार विनोदी प्रश्न विचार. ते म्हणले गणू एवढा नटून थटून कुठं निघाला. तर ते म्हणाले अहो तुम्ही सांगितलं कीर्तन करायला निघालं. कीर्तन करायला निघालं आणि असं नटून ठटून, आणि एवढा नटून ठटून तू कीर्तन केल्यानंतर तू वैराग्याची गोष्टी सांगणार, तुझ्यावर कोण विषय ठेवणार. काढते सगळं. अक्षरशः साईबाबांनी त्यांचं वस्त्रहरण केलं, डोक्याची टोपी काढून टाकली, ते उपरणं काढून टाकलं, अंगरखा काढून टाकला आणि फक्त एक नेसतं धोतर आणि अंगावर एक उपरणं दिलं आणि सांगितलं आजपासून असं कीर्तन करायचं. विचार करा. आता तुम्ही सगळे कीर्तनकार बघता बघा किती वैभवशील असतात, बरेचसे कीर्तन वैभवशील असतात. नाही परंपरा त्यांचं काय चुकतं अशातला भाग नाही. तो कीर्तनकाराचा ड्रेस म्हणून एक मान्य पण झालेला आहे. परंतु साईबाबांचं वागणं असं होतं की तू जर का बोले तैसा चाले, तू जर का लोकांना वैराग्य सांगणार असतील, विवेक सांगणार असेल आणि तू मात्र एकदम आपण म्हणतो ना कडकमध्ये, असं कसं जर लोकांना पडणारच नाही. म्हणून म्हणून त्यांनी त्यांचं चक्क वस्त्रहरण केलं आणि फक्त अंगावर एक धोतर आणि खांद्यावर उपरणं. ते म्हणले या विषयामध्ये कीर्तन करायचं. आणि दासगणू महाराज पण शब्दांचे इतके पक्के, त्यानंतर अक्षरशः हजारो कीर्तनं त्यांनी ह्याच विषयावर केली. विचार करा, जो कीर्तनकार उभा केलेला आहे तो फक्त त्याच्या अंगावर असा उघडा बागडा आहे, परंतु त्यांची कीर्तनं इतकी सुंदर होत असत की त्या विषयाला मान्यता केली. दुसरी गोष्ट त्यांनी पथ्य सांगितलं, कीर्तनात बिदागी घ्यायची नाही. आता हे प्रपंच होता त्यांचा. मग कसं करायचं नाही म्हणे, ज्यांनी बोलवलं त्यांनी जाण्या येण्याची व्यवस्था करायची आणि तुमची राहायची जेवायची खायची, पैसा एक नंबर घ्यायचं नाही. ते त्यांनी शेवटपर्यंत आयुष्यभर पाळलं. म्हणजे एकदा इंदोरला गेले होते, अशा 2-3 संस्थानिकांकडे गेले होते. म्हणजे कीर्तन त्याने एक महिनाभर कीर्तनं ठेवली होती दासगणू महाराजांची. आणि महिनाभर कीर्तनं झाल्यानंतर इंदूरच्या होळकर महाराजांनी काय केलं की चांदीच्या रुपयाने भरलेली 7 ताटं शेवटच्या दिवशी त्यांच्यासमोर आणून ठेवली. त्याने विचारलं काय, तर म्हणे हे तुमच्या कीर्तनाची बिदागी आहे. आता महाराजांना काय माहिती हा माणूस काय म्हणून. ते म्हणले कशाबद्दल.
बंद. आणि त्या दिवशी काला, शेवटच्या दिवशी काला असतो ना त्या ठिकाणी. तर दासगणू महाराजांनी ते ताटं घेतली आणि तिथल्या लोकांना सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. मूठ प्रत्येकाला नाणे. ते म्हणले काय म्हण? ते म्हणे हा काल्याचा प्रसाद आहे म्हणले. काल्याचा प्रसाद मी वाटतोय सगळ्यांना. म्हणजे एवढा, म्हणजे 7 ताटं तुम्ही विचार करा, चांदीच्या रुपयाने भरलेली 7 ताटं त्यांनी सगळी त्या ठिकाणी वाटून टाकली. परत अंगावर धोतर आणि उपरणं अशा वेशामध्ये ते परत आलेले. असं त्यांनी संपूर्ण वागलं. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार घडण्यासारखे साईबाबांच्या म्हणजे याच्याबरोबर त्या खूपच चमत्कार घडले. 1-2 चमत्कार फक्त सांगतो की एकदा साईबाबांच्या बरोबर असताना की एकदा एक मोठं पर्व आलं. ते अर्धोदय पर्व नावाचं एक पर्व आहे. त्याच्यामध्ये गंगा स्नानाचं महत्त्व सांगितलं आहे, म्हणजे गोदावरीला स्नानाचं महत्त्व सांगितलं आहे. तर ते पर्व जवळ आल्यानंतर हे दासगणू महाराज यांना विचारल्याशिवाय जात नसत म्हणजे साईबाबांना. ते एक दिवशी गेले. ते म्हणले अर्धोदय पर्व नावाचा एक पर्व त्या ठिकाणी आहे, तर मी जाऊ इच्छितो गंगा स्नानाला. ते म्हणले हरकत नाही म्हणून, जा जा, काय हरकत नाही, पण जाताना सांगून जा. 2 दिवसांनी गेले. जाऊ का? थांब रे, अजून अवकाश आहे, जाशील. परत 2 दिवसांनी गेले. अरे आत्ता काय घाई आहे गणून, जाशील नंतर. असं करता करता शेवटी त्या पर्वाचा आणि त्या मुहूर्ताचा वेळ आली. शेवटी आता साईबाबा परवानगी देत नाही म्हणलं नंतर हे पण शब्दाचे पक्के, जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत जायचं नाही. मग ते बाकी काही असो. शेवटी मनात विचार आला, आता काय साईबाबा आपल्याला जाऊ देत नाही. निदान आपल्याकडे एक अभंग आहे, माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा, गुरुचरणाची माती तीच माझी बज, तीर्थे प्रयाग काशी अवघी गुरुपायापाशी, असं एक त्याच्यात एक चरण आहे. म्हणून त्या ठिकाणी साईबाबा, निदान आपण गुरुच्या दर्शनाला करून त्यांच्या पायावर डोकं तरी ठेवू म्हणून त्या ठिकाणी गेले. साईबाबांच्या पायावर डोकं ठेवलं. साईबाबांच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यातून धारा असे यायला लागले. आणि धाराचं मग ते म्हणजे अगदी स्नान घडावं इतक्या धारा त्या ठिकाणी यायला लागल्या. आणि त्या धारेत त्यांनी स्नान केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो अभंग आहे, तीर्थे प्रयाग काशी अवघे गुरुपायापाशी, म्हणजे तेव्हा गुरुजवळ तू आहेस, गुरुदेव चरणाचं जर का तीर्थ हे गंगा स्नानाच्या इतकंच पवित्र असतो, तर मग तू त्या तटफडाला तिकडे गोदावरीला कशाला जातो, असं त्या ठिकाणी त्यानं दाखवून दिलं. म्हणजे शास्त्रवजन पण पाळलं आणि त्या ठिकाणी गुरुचं महात्म्य पण त्या ठिकाणी दाखवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे साईबाबांवरची त्याची भक्ती तर प्रचंड वाढली. आणि त्यानंतर त्यांनी संत चरित्र भरपूर लिहिली. जवळजवळ 2.5 लाखपर्यंत त्यांचं कवित्व आहे बरं का. ती सगळी डिटेल मी सांगत नाही. आता फक्त एकच सांगतो, गजानन विजयची तर स्टोरी सांगतो त्या ठिकाणी. आता त्यावेळेला साईबाबा काही नव्हते. तर झालं काय, यांची संत कवी म्हणून सगळीकडे प्रसिद्धी झाल्यानंतर शेगावच्या लोकांना असं वाटलं संत गजानन महाराजांची पोथी एक असावी, म्हणून ते पुण्याला आले. तिथं मामासाहेब दांडेकरांची त्यांनी भेट घेतली. नंतर 2-3 लोकांची भेट घेतली. प्रत्येक जणांनी सांगितलं की आम्ही प्रवचनकार आहोत, आम्ही म्हणजे पोथी लिहिणारे नाही आहेत. मग त्यांना विचारलं कोणाकडे पोथी देतात, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही दासगणूंच्याकडे जा, ते तुम्हाला पोथी लिहून देतील. त्याप्रमाणे ते दासगणू महाराजांकडे गेले आणि त्यांना विचारलं असं असं. ते दासगणू महाराज, मी इथून पोथी लिहिणार नाही, मी शेगावला येतो का, याचं कारण असं थोडंसं विषयांतर करतो. मधल्या काळामध्ये त्यांना इतिहासाचार्य राजवाड्यांचा थोडासा सहवास घडला होता. आणि इतिहासाचार्य राजवाडे म्हणजे आपण म्हणतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा टाईपचे इतिहास लिहिणारे होते. त्यामुळे त्यांच्यावर पण संस्कार ते तसेच झाले होते. त्यामुळे ते म्हणाले, मी शेगावला येईन, तुम्ही ज्या गोष्टी सांगाल त्या प्रत्येक गोष्टीची खातरजमा करीन आणि त्याप्रमाणे मी त्या पोथी तुम्हाला लिहून देईन. मानधन काही द्यायचं नाही. त्याप्रमाणे ते शेगावला गेले. शेगावला त्यांना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, 21 अध्याय आपण सगळ्यांनी वाचले होते, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन झाल्या. ते झाडाला पालवी फुटली वगैरे ते सगळं त्यांनी शोधून काढलं. कारण सुदैवाने म्हणजे महाराजांना समाधीस्थ होऊन फार वर्ष झालेली नव्हती, त्यामुळे त्यांना बघणारे लोक पण त्या ठिकाणी होते. या सगळ्यांची खातरजमा करून मग त्यांनी रोज एक अध्याय लिहायचा. तिथं ते शेगावचे पंचमंडळे किंवा इतर जे सगळी मंडळी ती गोळा झालेलीच असायची. त्यांना तो वाचून दाखवायचा. त्यांना 3-3दा विचारायचं, याच्यातला एक शब्द, एखादं वाक्य किंवा एखादा प्रसंग काही चुकीचा आहे का, चुकीचा असला तर मला सांगा, मी तो करेक्ट करतो. अशा तऱ्हेने 21 दिवसात 21 अध्याय लिहिले आणि ती पोथी त्यांना देऊन टाकली. तर त्यावेळेला लोकांनी असं ठरवलं की आता एवढं छान काम त्यांनी केलं आहे, तर आता महाराजांची जाण्यापूर्वी आपण एक मिरवणूक काढू. म्हणून त्यांनी ते रथ वगैरे सगळं सजून आणलं आणि महाराजांनी म्हणले, महाराज बसा. दासगणू महाराजांनी म्हटले, बसा तुम्ही, आम्ही तुमची मिरवणूक काढणार आहे.
तर ते फक्त हसले. ते म्हणाले, मिरवणूक माझी नाही काढायची, या पोथीची काढायची. ही पोथी आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी पण ठेवा, नाथ भागवत पण ठेवा, सगळे ग्रंथ तुम्हाला जे आदरणीय ग्रंथ वाटतात ते सगळे ग्रंथ ठेवा, त्या ग्रंथांचीच मिरवणूक आपण काढू, त्याच्या पाठीमागं मी फक्त चालेन. आता बघा केवढा मोठा सन्मान असून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नाकारलेला आहे. आणि त्यानंतर गंमत अशी घडली की ती पोथी इतकी प्रसिद्ध झाली की आवृत्त्यावरनं आवृत्त्या दरवर्षी जवळजवळ 1,00,000 प्रति त्याच्या निघतात. परंतु हे सगळं चालू असताना दासगणू महाराजांनी सांगितलं, आता प्रश्न रॉयल्टीचा येतो. दासगणू महाराजांनी कुठल्याही पोथीची रॉयल्टी मागितली नव्हती किंवा त्याचा विचार पण केला नव्हता. पण ते आता एवढं खप झाल्यानंतर ती मंडळी त्यांच्याकडे आली. त्या दासगणू महाराजांनी लिहिलं की याचे जे पैसे येतील ते सगळे संस्थांकडे जमा करण्यात आलं. याच्यातला एकही पैसा मी किंवा माझ्या वंशजांना रॉयल्टी म्हणून द्यायचा नाही. तुम्ही विचार करा. गजानन विजय या पोथीचं आपण सगळ्यांनी पारायण केलं असेल. दरवर्षी कमीत कमी 1,00,000 प्रती छापल्या जातात. एका प्रतीला ₹1 रॉयल्टी जरी धरली तरी वर्षाला कमीत कमी ₹1,00,000 त्यांना आरामात मिळाले असते. आणि त्या काळात तर रुपयाची किंमत जास्तच होती. परंतु तरीसुद्धा त्यांनी त्याच्यावर सगळ्यांवर पाणी सोडलं. असं अत्यंत सुंदर जीवन त्यांनी जगत भरपूर कवित्व केलं. त्यांना साक्षात्कार पण त्या ठिकाणी झाले. ते एक साक्षात्काराची मात्र थोडीशी गोष्ट सांगतो, चालेल ना? ते 5 मिनिटं. तर दासगणू महाराज हे सगळं करत असताना, संतांची चरित्र कीर्तन वगैरे करत असताना थोडंसं ते आत्मपरीक्षण पण करायचे. तर आत्मपरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आलं की आपण असं म्हणतो की देव दर्शन देतो, अमुक करतो, तमुक करतो, आपण जगाला सांगतो, पण स्वतःला काय आपल्याला कधीच दर्शन झालं नाही. म्हणून त्यांच्यामध्ये व्याकुळता वाढायला लागली. आणि ती व्याकुळता इतकी वाढायला लागली की कधी कधी एकांतात असताना ते टाहो फोडून रडायचे, तू मला दर्शन का देत नाही म्हणून. एक दोनदा ते एकाकडे असे मुक्कामाला गेले होते, तर गच्चीवर गेले ना हातवारी करत करत जोरजोरात बोलत होते, म्हणजे देवाशी भांडत होते. आणि भांडता भांडता त्यांच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह व्हायला लागले होते की मला का इतकी तळमळ त्यांची निर्माण झाली. आता ही तळमळ वाया जाईल का? एकदा ते राहेर नावाचं एक क्षेत्र आहे. दासगणू महाराजांची अशी पद्धती आहे की कीर्तनाला कुठेतरी गेले तर तिथं जे दैवत असेल किंवा साधू संत समाधी असेल तिथं जाऊन महापूजा करायची. तर त्या राहेर या गावी गेले होते. तिथं त्यांना कळलं नरसिंहाचं देऊळ आहे तिथे. त्याने असं ठरवलं नरसिंहाची पूजा करायची. त्याप्रमाणे ते आणि त्यांचे लेखनिक दाव म्हणजे दामोअण्णा म्हणून जे होते, म्हणजे आपले अनंतराव आठवले इथे येऊन गेलेत आपल्याकडे. तर त्यांचे म्हणजे त्यांचे वडील, आता त्यांची स्टोरी वेगळीच आहे पण त्याला वेळ लागेल म्हणून मी आता सांगत नाही त्या ठिकाणी. तर हे सगळे 4-5 जण त्या ठिकाणी त्यांनी दासगणू महाराजांनी पूजा केली. पण दासगणू महाराजांचा एक नेम होता, रोज ते विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ करत असेल. 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम. आणि हे आयुष्यभर चाललं होतं बरं का त्यांचं. असं नाही एक दिवस आता राहेरला गेले चला त्याच्या पुढे म्हणा, असं नाही, आयुष्यभर चाललं होतं. त्यामुळे महापूजा झाल्यानंतर ते विष्णू सहस्त्रनामाचे पाठ म्हणायला सुरुवात केली. पण जसजसे पाठ पुढे जायला लागले तसं त्या आसपास बाजूला जे होते त्यांचे शिष्यवर्ग वगैरे जे होतात ते होते, त्यांना एकेकी भय वाटायला लागलं. काय होतं ते कळेना त्यांना. त्यांना खूप भीती वाटायला लागली. आणि इतकी भीती वाटायला लागली की ते तिथून पळून गेले. म्हणजे हे फक्त नरसिंहाच्या मूर्तीसमोर फक्त दासगणू महाराज आणि बाकी सगळे पळून गेले. असं बराच वेळ झालं. आणि नंतर काय झालं आतमध्ये त्यांनी दासगणू महाराजांनी आयुष्यात कोणाला सांगितलं नाही. परंतु आता त्यांच्या वर्तणुकीवरनं आपण जरा क्ल्यू काढून आपण म्हणू. त्या बाहेर आले आणि या दामोअण्णांना म्हणले की दामो कागद घे, आता मी जे सांगतो ते लिहून घे. त्याप्रमाणे त्यांनी त्या नरसिंहाची स्तुती करणारं एक पद त्या ठिकाणी, राहेर क्षेत्र अतिपवित्र गोदातिरी, नांदतो तिथे सदैव हा नरकेसरी, अशी 15-20 कडवी त्याच्यामध्ये आहे. आणि शेवटचा कडवाच आहे, प्रल्हाद पाय वंदिता शांत झाला, तो नारसिंह मी सिंहासनी पाहिला. आता एखादी दासगणू महाराज कधी खोटं बोलत नसतात. या दामोअण्णांना वाटलं यांनी सरळ लिहिलं की तो नारसिंह मी सिंहासनी पाहिला, काहीतरी आहे इथं. कारण त्यानंतर आधी जी त्यांची व्याकुळता होती, जे आरडाओरडा करत होते, दायमुकलून रडत होते, सगळं संपलेलं होतं. आणि उलट अत्यंत प्रसन्नतेने ते वावरत होते. हा काहीतरी चेंज झाला एकदम. आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्मर चेंज कसा झाला ते दामोदरांना काय राहावे ना. तर त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काय उत्तर दिलं नाही. पण हे अनंतराव आठवले हे पण नंतर मोठे झाल्यानंतर त्यांच्या सहवासात होते. त्यांनी एक दिवस खोदून विचारायला सुरुवात केली की राहेर क्षेत्री तुम्हाला नरसिंहाने दर्शन
नरसिंहांनी दर्शन दिलंय खरं का? ते होय म्हणाले नाही, नाही म्हणाले नाही, पण चेहरा अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्यावरनं दामोदर म्हणजे अनंतराव आठवलेंनी, वरदानंद भारती संन्यासी, त्यांनी कन्क्ल्युजन काढलं की याचा अर्थ त्यांना त्या ठिकाणी नरसिंहांनी दर्शन दिलं, पण ते दर्शन सहन करण्याची इतरांची पात्रता नसल्यामुळे त्यांना भीती वाटली आणि ते बाहेर पळाले. आपण जे नरसिंह अवताराचं जे वर्णन वाचतो त्या वर्णनामध्ये सगळं असंच आहे की नरसिंह प्रकट झाल्यानंतर सगळ्यांना भीती वाटली आणि सगळे त्याचा तो हिरण्यकश्यपूचं सगळं झालं. पण ते झाल्यानंतर त्याचा राग शांत होईना. त्यावेळेला नारद मुनी तिथे होते, कयादू पण त्या ठिकाणी होते आणि प्रल्हाद पण तिथे होता. तर आता हा शांत झाला ना तर सगळं विश्व भस्मसात होईल असं नारदांच्या लक्षात आलं. ते नारदांनी कयादूला सांगितलं की आता तू त्यांची पत्नी, तू त्यांना शांत कर. तर ते नरसिंहाच्या जवळ जायचं, तिला काही डेअरिंग झालं नाही. त्या नारद फार हुशार बरं का. नारदांच्या लक्षात आलं की हा अवतार जो झाला आहे, नरसिंहाचा अवतार जो झालेला आहे, हा प्रल्हादासाठी झालेला आहे. त्यांनी प्रल्हादाला सांगितलं तू जा आणि त्यांना शांत कर. आणि प्रल्हाद गेल्यानंतर एका क्षणात संपलं सगळं. तो 11 रूप सगळं निष्ठ झालं आणि आपला लाडका प्रल्हाद आल्यानंतर त्या नरसिंहाला त्यांनी बाजूला केलं आणि त्या प्रल्हादाला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याचे लाड करायला सुरुवात केली. प्रल्हाद पायबंधिता शांत झाला, तो नरसिंह म्या सिंहासनी पाहिला. म्हणजे जे जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याचा आपल्याला या ठिकाणी क्लू लावतो. असं त्यांना ते दर्शन त्या ठिकाणी झालं. असे अनेक त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत. पुढं मग कधीतरी कुठल्या संतांचे चरित्र किंवा दृष्टांत देण्याच्यासाठी म्हणून मी वापरीन त्याला तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. आज आपण आता शेवटाकडे येऊया. असं अत्यंत सुंदर जीवन जगत आता त्या वयाचे जवळजवळ 93 वर्षापर्यंत 92 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. आणि शेवटच्या दिवशी त्यांचं जे देहविसर्जन झालं त्यावेळेला नेमकी ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी ती तिथी चालू होती. त्यामुळे आता परवा जो झाला आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा जो समाधी दिन उत्सव होतो आपला, त्याच तिथीला त्यांनी देहविसर्जन केलं आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी वगैरे सुद्धा बांधलेली आहे. आणि अशा तऱ्हेने मगाशी मी पहिल्यांदा सुरुवातीला जे वाक्य सांगितलं की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. पोलिसात नोकरी, पोलिसात ते सगळं वर्तन जे सगळं होतं, पोलिसात गुन्हेगारी म्हणजे सापडल्यानंतर धरून चोप देणं वगैरे सगळं झालं. एकीकडे तमाशाचा पण भाग झाला. हा सगळा विरोधाभास असून सुद्धा हा माणूस प्रसिद्ध कशासाठी तर संत कवी म्हणून प्रसिद्ध आहे. असं हे ट्रान्सफॉर्मर परिवर्तन झालं. त्याचे कारण 2 झाले. पहिले वामन शास्त्री इस्लामपूर या त्यांचा अनुग्रह आणि दुसरा साईबाबा. साईबाबा आपल्याकडे बालोन्मत्त पिशाच्या वृत्तीने वागणारे ते त्यांच्या चरित्रामध्ये अशी गमतीजमतीचे प्रसंग भरपूर आहेत. परंतु त्या ठिकाणी दासगणू महाराजांच्या समोर मात्र ते प्रल्हादासारखे जे शांत होत असेल असं हे पण आपल्याला बघितलं. असं तर दिव्य चरित्र काही भाग सांगितला, साधारण 40% भाग सांगितला, 60% अजून आहे. तर तो 60% भाग कधीतरी सांगू. आता आपण एकदा सगळेजण दासगणू महाराजांचं स्मरण करू आणि त्यांना प्रार्थना करू की तुम्हाला जो भक्तीचा लाभ झाला, तुम्हाला जी साईबाबांची कृपा लाभली, तुम्हाला जी वामनशास्त्रींची कृपा लाभली, त्यातले काही अंश तरी आमच्यावर ते कण आमच्यावर पडावेत अशी त्यांना प्रार्थना करू आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. श्री सद्गुरु दासगणू महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.